राम कृष्ण
आवडते देवा सरका पुढे सरका चला पुढं काय होत नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे चला चला हा ते म्हणते हेची दोर भक्ती जा हेची दोर हेची दोर भक्ती पहिले
हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल.
पांडुरंगी आता दंडवत दुसरे बंधू सारदा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होरी श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता नमू रंग भूमिका कीर्तनी उभ्या त्या लोका टाळ मृदुंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळाय हरी कथा बोले बुबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगाचं विवरण करण्यापूर्वी अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा तो पंढरीचा पांडुरंग त्यांना आपण प्रथम वंदन करू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल विठ्ठल. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी
आज आपण कैलासवासी राजेंद्र महाराज रामभाऊ डोरले यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त जमलेलो आहोत. तेव्हा डोरले महाराज हे वारकरी होते. महिन्याची वारी नेमाची होती त्यांची, आणि त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात अतिशय कष्टातून केली. आणि त्यांची असणारी ही 3 मुलं, आमचे मित्र सखाराम महाराज, त्याचप्रमाणे बाळकृष्ण महाराज आणि बीडला एक आहेत भागवत महाराज. या तिन्ही मुलांनी त्यांची परंपरा अतिशय चांगल्या प्रकारे चालू ठेवलेली आहे. 4 वर्षापूर्वी हा बंगला ज्यावेळी बांधला त्यावेळी वास्तुशांतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठा अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी आयोजित केलेला होता. 1 लाख रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी आयोजित केलेला होता. आणि म्हणून खरोखर ज्या कुळामध्ये अशी मुलं आणि मुली जन्माला येतात त्याचा आनंद देवाला होतो. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र. कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. तेव्हा अशी मुलं ज्या कुळामध्ये जन्माला येतात त्या कुळाबद्दल देवाला सुद्धा आनंद वाटतो. आणि खरं अशा प्रकारचं भजन कीर्तन कुणाच्या मध्ये घडतं तर जो भाग्यवंत आहे त्याच्या दारामध्ये अशा प्रकारचं भजन कीर्तन घडतं. भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी.
रघुनंदन. देवाला ह्याचीच आवड असते आणि हीच भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यत्व आत्मनिवेदन. याप्रमाणे 9 प्रकारची भक्ती आहे. आता यामध्ये 1 नंबरची भक्ती कुठली असेल तर ती श्रवण भक्ती आहे. आणि म्हणून श्रवण केलं पाहिजे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जान परम भक्त. ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायात सुरुवातीला सांगितलंय, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञेवरती सांगितलंय. काय सांगितलं? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. तुम्ही जर हरी कथा एकाग्र चित्तानं श्रवण केली तर तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. हे मी प्रतिज्ञेवरती तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे. श्रवण करण्यासाठी काहीही लागत नाही. बसायचं आपलं आणि लक्षपूर्वक ऐकायचं. नाहीतर काय मंडळी, यायचं म्हणून यायचं आणि इथं बसायचं. शरीर इथं आहे पण मन घरी आहे. पोरांनी गुरं सोडलीत का नाही, दारं धरते की नाही, कोण तिकडं मोटर चालू केली की नाही, याकडे सगळा लक्ष आणि विचार. म्हणजे फिजिकली हिअर अँड मेंटली समवेअर. त्याचा काही उपयोग नाही. तेव्हा चित्त स्थिर करून जर तुम्ही श्रवण केलं तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी काही खर्चावं लागत नाही, काही द्यावं लागत नाही, घ्यावं लागत नाही. फक्त एकाग्र चित्त करून तुम्ही हरिकथा श्रवण केली पाहिजे. कशी केली पाहिजे? चुकलिया पुत्राची शुद्धी वार्ता, जेने सादरे माता, तेने आदरे हरिकथा परिसावी. एकुलता एक मुलगा असावा. 10-12 वर्ष तो दूर निघून गेलेला असावा आणि त्याचं काही पत्र नाही, फोन नाही, काय नाही. आणि मग 12 वर्षानं त्यानं पत्र पाठवावं. आईला काय वाचता येत नाही. वाचणाऱ्याकडे ती जाते आणि माझ्या मुलानं पत्रामध्ये काय लिहिलंय हे एकाग्र चित्तानं सर्वांगाचे कान करून ती ज्याप्रमाणे ऐकते त्याप्रमाणे हरिकथा ऐकली तर आपणाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण धृतराष्ट्र ऐकत होता. कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी गीता सांगितली. निमित्त अर्जुनाचे तैसे गीतेचे हे दुबते, वत्स करुणी पार्थाते, दुभिन्नली जगा पुरते, श्रीकृष्ण गाय. निमित्त अर्जुनाचं आहे पण साऱ्या जगासाठी ही गीता सांगितलेली आहे. तीच गीता राजमहालामध्ये बसून संजय धृतराष्ट्राला सांगत होते. कारण संजयाला तशी दिव्य दृष्टी दिलेली आहे. भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा, मामात्मका पांडवाच किम कुर्वत संजया. पहिला श्लोक हा धृतराष्ट्राचा आहे. धृतराष्ट्रानं संजयाला विचारलं की ते धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असणाऱ्या अशा युद्धभूमीवरती माझी मुलं आणि पांडव युद्धासाठी आलेले आहेत.
त्यांचं काय झालं आणि विजय कुणाचा मिळेल हा प्रश्न त्याने विचारला. पुन्हा त्याचा श्लोक नाही. तेव्हा संजयानं शेवटी उत्तर दिलं, यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्भ्रुवा नीतिर्मतिर्ममा. शेवटच्या श्लोकामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. मधले सगळे श्लोक संजयानं धृतराष्ट्राला सांगितले. कुठले? तर श्रीकृष्णानं अर्जुनाला जो उपदेश केला तो सांगितला. पण त्या धृतराष्ट्राचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष फक्त विजय कुणाचा होईल, माझ्या मुलाचा होईल का पांडवाचा होईल, एवढाच त्याचा प्रश्न महत्वाचा. अहो ऐकी तसा की अवधाराम या बोला निवांतची म्हाताराम जैसा म्हैशानुटी का पुरा तैसा उगाच असे. हा म्हातारा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यामध्ये रेडा बसल्यावर जसा निवांत असतो तसा हा निवांत होता. तशी जर कथा ऐकली तर आपणाला सुख समाधान मिळणार नाही. सर्वांगाचे कान करून जर तुम्ही हरिकथा ऐकली तर तुम्हाला आनंद होईल. या नवविधा भक्तीतली ही पहिली भक्ती. त्यानंतर दुसरी भक्ती अतिशय महत्वाची आहे, कीर्तन भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप. या कलियुगामध्ये अतिशय सोपं साधन कुठलं आहे तर हरि कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये कीर्तन करावं. कीर्तन करावं म्हणजे काय? आता हे पखवाज आहेत, टाळकरी आहेत आणि बुवा उभा राहिला ह्यालाच कीर्तन म्हणतात असं नाही. नामसंकीर्तन, भगवंताचं नामस्मरण करणं त्याला कीर्तन असं म्हणतात. आणि म्हणून एकदा नारद महर्षींनी भगवान विष्णूंना विचारलं, देवा तुमचा कायमचा पत्ता आम्हाला जरा सांगा म्हणले. त्यावेळी भगवान विष्णूंनी नारदांना काय उत्तर दिलं? नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदयरो मद्भक्त यत्र गायन्ति तिष्ठामि तत्र नारदा. भगवान विष्णू नारदाला म्हणतात, हे नारदा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. हे नारदा माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणगान करत असतात तिथं मी उभा असतो. आणि म्हणून कीर्तन अतिशय महत्वाचं आहे. नामदेव महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराज म्हणतात की आम्ही कीर्तनामध्ये नाचू. पण अलीकडं लाईट गेली काय? अलीकडं माणसं कीर्तनात उभा राहायला सुद्धा लाजतात. लाज वाटते, लाज. आणि नको तिथं उभा राहतात नव्हे नाचतात. आता एखाद्याची वरात जर असली नाही, नवरदेव परण्याला चाललेला असावा बघा, चांगल्या कुटुंबातील सुशिक्षित माणसं सुद्धा कशी नाचतात ते तुम्ही बघितलेलं असेल. पण कीर्तनाकडे त्यांना येऊ असं वाटत नाही, कारण त्यांचं पूर्वपुण्य नाही. काय म्हणतात महाराज? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपलं काहीतरी सुकृत पाहिजे, पूर्व पुण्य काहीतरी आपलं असलं पाहिजे तर आपणाला देव आवडतो, कीर्तन आवडतं, भजन आवडतं. आणि आपलं जर पूर्व पुण्य नसेल तर आपण इकडं येत नाही. आणि म्हणून कीर्तन भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. मग त्याच्यासाठी सुस्वर स्वर असलाच पाहिजे असं काही नाही. फक्त नामस्मरण करायचं आणि हे सर्वात सोपं साधन आहे नामसंकीर्तन.
सोपं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची तुकोबाराय म्हणतात हे अतिशय उत्तम साधन आहे आणि सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तू धनी घेतो येथे. जी शहाणी माणसं असतात ती फक्त नामस्मरण करतात आणि इतर लोक बाकीच्या मार्गाला लागतात. पण बाकीच्या मार्गाचा उपयोग नाही. तुम्ही जर योगाच्या वाटेने गेला योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग अवघड आहे म्हणून योगाची या वाटा रिघाले गा सुबटा दुःखाचा चिवाटा तया भागाला. योगाच्या जर मार्गाने तुम्ही गेला तर सुख प्राप्त होणार नाही. सगळ्यात सोपं साधन कुठलं आहे तर नामसंकीर्तन भगवंताचं नामस्मरण. आणि हे नामस्मरण करणं देवाला आवडतं म्हणून तुकोबाराय पहिल्या चरणात म्हणतात आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. हा जो संसार आहे यामध्ये गुरफटून न राहता आपण त्या देवाची भक्ती केली पाहिजे. कारण आपणाला अतिशय अमोलिक असा हा नरदेह प्राप्त झालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य जन्माचा.
तेव्हा 184 योनी फिरून शेवटी आपणाला हा मनुष्य जन्म मिळतो. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. हा नरदेह एवढा दुर्लभ आहे की तो सहजासहजी मिळू शकत नाही. आणि म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना रे नरदेह. अतिशय दुर्लभ असा हा मनुष्य जन्म आहे. स्वर्गातील देव सुद्धा इच्छा करतात की आम्हाला मृत्यूलोकाच्या ठिकाणी हा माणसाचा जन्म मिळावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. कारण इतर पशु पक्षी आणि मनुष्य यामध्ये फरक आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन हे सर्व योनिसी समसमान. परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाहुनी. इतर पशु पक्षी आणि हा मनुष्य याच्यामध्ये 4 गोष्टी समान आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. खावं लागतं, माणसालाही खावं लागतं, इतर पशु पक्ष्यांना सुद्धा पोटाला काहीतरी खावंच लागतं. झोप घ्यावी लागते, माणसाला झोप आवश्यक आहे, पशु पक्ष्यांना सुद्धा झोप आवश्यक आहे. भय, भीती, माणसाला भीती वाटते, इतर पशु पक्षी सुद्धा घाबरतात. वाघ जरी झाला तरी तो सुद्धा घाबरतो. मैथुन म्हणजे शरीर सुख, जसं इतर पशु पक्ष्यांना आवश्यक आहे तसंच माणसाला सुद्धा आवश्यक आहे. पण विचार करण्याची जी शक्ती आहे ती माणसाला अधिक आहे. आणि म्हणून माणसानं विचार केला पाहिजे, क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, क्षणोक्षणी हाची चल की. क्षणी हाची करावावी.
अपार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीचा हा व्यवहार नका डोळे धूर भरुनी राहू. तुकोबाराय म्हणतात की विचार करण्याची जी शक्ती आहे ती फक्त माणसालाच आहे आणि म्हणून माणसानं विचार केला पाहिजे. कशासाठी? तरावया पार भवसिंधू हा संसार रूपी समुद्र तरुण जाण्यासाठी विचार केला पाहिजे. कारण हा जो मनुष्य जन्म आहे तो कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातू काळ सावधान. मग काय करायचं? संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. हा नरदेह क्षणभंगूर आहे, पाण्याचा बुडबुड आहे, तो कधी संपेल सांगता येत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे? संत समागम केला पाहिजे. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थ केला पाहिजे कारण परमार्थ हे महाधन आहे आणि ते काय करतं? जोडी देवाचे चरण. त्यामुळं देवाची प्राप्ती होते. आणि म्हणून माऊली सुद्धा हरिपाठामध्ये सत्संगाचं महत्व सांगताना म्हणतात संताची संगती. संताचे संग संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. हे उद्धवा, माझी जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांची संगत केली पाहिजे. कारण संत काय करतात? आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाते नसा हे उपमा सद्गुरु महिमा आघाद. संत आपली पदवी आपल्या शिष्याला देतात म्हणून संतांची संगत केली पाहिजे. आपण सहज म्हणतो ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण ऊन लागला. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू कार्य झाला संगती गुण. हा संगतीचा गुणधर्म आहे. म्हणून आपण नेहमी चांगल्याची संताची संगत केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तुकोबाराय म्हणतात देवाला काय आवडतं? आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा. हे देवाला आवडतं. आणखी काय तर म्हणजे हेच थोर भक्ती
आवडते देवा अन संकल्पावी माया संसाराची. संसारात सुख नाही, सुख नाही कोठे आली या संसारी. अन वाया हाव भरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार. अन सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ कोण दृष्टी देईल निर्मळ. मी कुणाला शरण जाऊ म्हणजे मला सुख मिळत, तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तर संकल्पावी माया संसाराची. हा संसार दुःखमूळ आहे आणि म्हणून संसारी असावे असूनही नसावे. पाण्यामध्ये नाव असावी पण नावेमध्ये पाणी नसावं. त्यासाठी एक छोटासा दृष्टांत. एका गावामध्ये बाजार असतो आणि शेजारच्या गावची मंडळी रोज तिथं बाजारला येत असतात. दोन्ही गावाच्या मध्ये एक नदी वाहत असते आणि त्या नदीला खूप पाणी असतं. येता जाताना नावेचा उपयोग करून हे बाजारकरी लोक येत असतात. तेव्हा त्या गावातील 4 माणसं रोज मजुरीला जायची आणि बाजार जरी असला दुपारपर्यंत काम करायचं आणि दुपारून बाजारला जायचं. पण या 4ही माणसांना व्यसन होतं. कशाचं व्यसन होतं, तर गांजा ओढायचं व्यसन होतं. काही जणांना दारूचं व्यसन असतं, काही जणांना गांजाचं, काही जणांना तंबाखूचं व्यसन असू नये. कारण निर्व्यसनी मनुष्य हा अधिक जगू शकतो आणि म्हणून व्यसनमुक्ती ही अतिशय महत्वाची आहे. एका बाजारला ही 4 लोक गेली, दुपारून गेली. त्यांनी काही माळवं वगैरे नेलेलं होतं, विकलं. 5 वाजेपर्यंत विक्री झाली. नंतर बाजार केला आणि 5 वाजता आता परत जायचं. हे चौघांनी बाजार करून आपली गठुडी घेऊन निघाले. नदीवरती आले. नदी भरलेली होती. आता दिवस मावळायची वेळ झालेली होती. तेव्हा त्यांनी विचार केला, आता म्हणले आपण थोडा गांजा मळू आणि मग गांजा वगैरे थोडा ओढून मग आपण जाऊ. चौघांनी आपल्या चिलमी भरल्या, गांजा भरपूर ओढला आणि मग गांजा ओढल्यावर काय होतं हे गांजा ओढणाऱ्यालाच कळतं. इतरांना काही कळत नाही, कारण अनुभवी आले अंगा आणि ते या जगा सांगत असे. अनुभव आला तर माणसाला सांगता येत. आता त्यांची त्यांनाच माहिती असेल. मग हे फुल झाले नशेमध्ये, त्यांना काही कळना. पण म्हणले आता आपल्याला आपल्या गावाला गेलं पाहिजे. चला चला म्हणले. इकडे तिकडे बघितलं, नावाड्या काही त्यांना दिसला नाही, कारण यांचा कार्यक्रम होईपर्यंत नावाड्या घरी निघून गेला होता. ते नावेजवळ आले. नाव आहे म्हणले, नावाड्या नसला तर नसू द्या म्हणले. आपणाला काय चाटू मारायला येत नाहीत काय म्हणले. हे 4 जण नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसले आणि म्हणले आता दोघाची पाळी करून निम्म्यापर्यंत जाईपर्यंत दोघांनी चाटू मारायचा आणि नंतर दुसऱ्या दोघांनी मारायचा. बसले नावेत आणि ते चाटू मारायला सुरुवात केली.
तास झाला, 2 तास झाला, पण हे दमले चाटू मारून मारून, पण काय निम्मा भाग येईना. दमले ते दुसऱ्या दोघांना म्हणले आता तुम्ही चाटू मारा म्हणले. आणि मग ते दुसरे दोघं चाटू मारायला लागले. असं चाटू मारता मारता पहाट झाली. कोंबडं हरवलं, तांबडं फुटलं, तरी काय पैलतीर येईना. अरे असं कसं काय झालं म्हणले. उजडत आलं तोपर्यंत ह्यांची नशा आता उतरलेली होती. अरेच्या म्हणले नाव अजून इथंच आहे. त्या नावाड्यानं या नावेला जो दोर बांधलेला होता तो त्या झाडाला बांधलेला आणि तो तसाच आहे. मग कशी नाव पलीकडे जाणार. त्याप्रमाणे संसाराशी असणारं जे नातं त्या दोरासारखं जर घट्ट असेल तर आपली नाव या भवसागराच्या पलीकडे जाणार नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे तर तो जो संकल्प आहे तो सोडला पाहिजे. तो दोर जसा नावेचा सोडला पाहिजे, त्याशिवाय नाव पलीकडं जाणार नाही. त्याप्रमाणे ही जी माया आहे, संकल्पावी माया संसाराची, आणि ठेविले अनंती तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. देवानं जसं ठेवलेलं आहे तसंच राहिलं पाहिजे. आपण सहज म्हणतो समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता. आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढंच आपणाला प्राप्त होतं. एखादी धनसंपत्ती आपण नको म्हटलं तरी ती आपल्याकडं चालून येते, आणि आपण हवंसं जर म्हटलं तरी ते मिळत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसानं काय केलं पाहिजे हे महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ठेविले अनंते तैसेचे राहावे.
प्राप्त होते. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जाता पैसे गररी गे. भाग्यात असलं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे तर आपणाला संपत्ती संतती प्राप्त होते. प्रारब्धेची जोडे संपत्ती आणि प्रारब्धेची जोडे संतती. संतती सुद्धा आपल्या प्रारब्धाप्रमाणे मिळत असते आणि संपत्ती सुद्धा आपल्या प्रारब्धाप्रमाणेच मिळत असते आणि म्हणून त्यासाठी दुःख करायची काही गरज नाही. एखादा म्हणेल की मी एवढं चांगलं वागून सुद्धा देवानं माझी अशी दुर्दशा का लावलेली आहे. तेव्हा असं जर दुःख केलं तर आपणाला अधिक पश्चाताप करून घेण्याची वेळ येऊ शकते. आणि म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग वाहिला उद्वेग आवडीनं प्रेमानं त्या देवाचं नामस्मरण कर. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकिलेले आयसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक तू पाहे संचिताची एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते चुकणार नाही, पण जर देवाची कृपा झाली तर त्याचा सुद्धा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण सारं सर्वस्व त्या देवावरती अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार. तुका म्हणे घालू तयावरी भार.
आता मधलं भजन होईल आणि मग थोडक्यात उत्तरार्ध घेऊन फुलं टाकण्याचा कार्यक्रम केला जाईल. तेव्हा विठोबा रखुमाई तुकोबाराय म्हणतात की सर्व शक्तिमान असा अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्याच्या सत्तेनं सर्व काही चालते. चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. सर्व शक्तिमान आहे तो आणि म्हणून आपण त्याच्यावरतीच सारा भार घालू आणि आपण काय करू. तुका म्हणे उगीर आहे आणि जे जे होईल ते पहावे. आपण निवांत राहायचं आणि जे काय होणार आहे ते काही चुकणार नाही. कारण ललाटीच्या रेखा न चुकती ब्रह्मादिका कर्म रेखा टळेना बाण लागला जगत जीवना. अहो देवादी देव भगवान श्रीकृष्ण त्याला सुद्धा त्या पारद्याच्या बाणामुळं मरावं लागलं. मग तुम्ही आम्ही काय आपलं चालणार आहे. पण आपण सारी श्रद्धा त्या देवावरती ठेवून जर वागलो तर मग म्हणले आपल्याला काही दुःख भोगावं लागणार नाही. तेव्हा या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की देवाला कोणती भक्ती आवडते तर हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आपण फक्त काय करायचंय एक निष्ठेनं त्या देवाची भक्ती करायची आहे. अनन्यास चिंतयन्तो माये जनः पर्युपास्यते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपण एक निष्ठेनं जर भक्ती केली तर आपली सर्व चिंता तो भगवंत करतो. आणि म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस गेले. एथ माझेची उरले पायिकपण न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावी तुमते विनवी तसे. तेव्हा आज या ठिकाणी आमचे परम मित्र सखाराम डोरले भाऊसाहेब यांनी आपल्या वडिलांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त हा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि या कीर्तन सोहळ्यासाठी ही उपरीची भजनकरी मंडळी त्यांना आमंत्रण दिल्याबरोबर ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. खरोखर त्यांनी अनंत उपकार केलेले. काय देऊ याशी व्हावे उतराई आणि ठेवितो हा पायी जीव थोडा. तेव्हा या कार्यक्रमाला येणं सुद्धा भाग्यामध्ये असावं लागतं. खरोखर ही मंडळी भाग्यवंत आहे आणि आमचे हे तलाठी भाऊसाहेब सुद्धा भाग्यवान आहेत. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन. तेव्हा या ठिकाणी आमच्या हरिपाठातील सुद्धा काही मंडळी आलेले आहेत. आमचे पवार महाराज आलेले आहेत, दत्ता डिंगरे आहेत, या मसुरीत आहेत, कांबळेत आहेत, माझे मिसेस आहेत, घोडकेत आहेत, बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी
माझ्याकडून जी काही सेवा झालेली आहे ती आपण गोड करून घ्यावी. कारण या ठिकाणी मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाची कृपानिधी माये बापा. तेव्हा मज पामराशी काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी आपुली या बळे मी नाही बोलत सखा भगवंत वाचा त्याची. आता या ठिकाणी फुलांची वेळ झालेली आहे, 12 वाजलेले आहेत. आता शेवटचा अभंग म्हटला जाईल. माऊलीचं भजन घेऊ मग शेवट तो अभंग घेतला जाईल आणि फुलं टाकली जातील. माऊलीचं भजन कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती. चालू द्या बर चालू द्या. मग 12च्या पुढे 5 मिनिटं जाऊ द्यायची. 12ला फुलं टाकायची न्यायची. चालते. हा तुका म्हणे घालू तयावरी भार म्हणताय काय पवार साहेब? तुम्ही दोघ जण म्हणताय का? पवार म्हणा की बाई तुका मन घालत यावरी
तुम्ही म्हणा दोघांनी. ठेविले नंदे तैसेची राहावे. ठेविले नंदे तैसेची राहावे. शेवटचा फुलाचा अभंग म्हटला जाईल. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी.
उभा राहू त्या तुझे उभा राहा तुम्ही उठून शिना आजा अख्ख्या जाग्याला पकवायची बसा पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. बसून घ्या खाली बाकीचे हा विठ्ठल जय जय